करतो दरवर्षी. आपण पण आलेलाच कार्यक्रमाला त्या दिवशी. म्हणजे एखादी माणसं या लावणीला 7 समुद्रापलीकडे नेऊन ठेवू शकतात, तसं आपल्याकडे येऊन आज हा दहशत विरोधीचा जो आठवडा आहे, सप्ताह आहे, त्याच्यासाठी ते निश्चित स्वरूपात एक चांगलं आपलं मार्गदर्शन करून आपल्या या सप्ताहाला चांगलं हातभार लावतील. मी त्यांनाही मनापासून नव्या मुंबईकरांच्या वतीने शुभेच्छा देते आणि आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच या सप्ताहासाठी पोलिसांना लागेल ती मदत करणार असल्याचं सांगत असा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात राबवावा ही मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार असल्याचं सांगितलं गेलं. दहशत विरोधी सप्ताह संपूर्ण नव्या मुंबईमध्ये घेतलेले आज त्याचं उद्घाटन अजय अतुलजींच्या हस्ते झालेलं आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की असा सप्ताह हा संपूर्ण महाराष्ट्रात झाला पाहिजे आणि जनजागृती ही संपूर्ण खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये होणं गरजेचं आहे की दहशतवाद हा जो निर्माण करण्याचा जो कोणी प्रयत्न करतो त्याच्यासाठी हा मोडून काढण्याचा प्रयत्न आज आमच्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने केलेला आहे आणि तसाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा व्हावा अशी मी साहेबांना विनंती करणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी लोकांच्या सुरक्षेसाठी हा कार्यक्रम ठेवला असल्याचं मत व्यक्त केलं. दहशतवाद पोलिसांच्या समोर आता आणि पॅरामिलिटरी फोर्सेसच्या समोर सर्वात मोठा आव्हान झालेला आहे आणि हे असा प्रकार आहे कारण दहशतवाद एक असा प्रकार आहे ज्यामध्ये त्यांच्या बाकीचे जे आपले ट्रेडिशनल क्राईम असतात त्यामध्ये काही ना काही आपल्याला त्यांचा जे उद्देश असतो कोणाला व्हिक्टीम करण्याचा तर काही आपल्याला लिंक असते आणि त्यामुळे आपण त्या गुन्हा डिटेक्शन करण्यामध्ये किंवा त्याला प्रिव्हेंट करण्यामध्ये आपल्याला मदत होत असते. परंतु दहशतवाद असा एक प्रकार आहे ज्यामध्ये व्हिक्टीमचे बद्दल जे दहशतवादी असतो त्यांचा कोणताही संबंध नसतो. तो एक कुठेतरी जाऊन ज्या ठिकाणी जास्त गर्दी आहे जास्त फुटफॉल्स आहे तिथे जाऊन काहीतरी घडवून आणतो आणि त्यामध्ये कोणते समाजाचे कोणते जातीचे कोणते धर्माचे लोक बली पडतात त्याच्याशी त्यांचं काही लेणं घेणं असते. त्यामुळे अशा प्रकारच्या जे दहशतवाद आहे दहशतवादला प्रिव्हेंट करणे किंवा डिटेक्ट करणे बाकी गुन्ह्यांच्यापेक्षा फार कठीण असतो आणि असे दहशतवादला प्रिव्हेंट करण्यासाठी इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन्स आपल्याला करावं लागतात. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त जेव्हा आपल्याला इंटेलिजन्स मिळतो तेव्हाच त्यांच्या प्रतिबंध बिमोड करता येते किंवा त्याला सामना करता येते डिटेक्ट करता येते आणि इंटेलिजन्स जास्त मिळावा त्याच्यासाठी जास्तीत जास्त समाजाचे घटकापर्यंत लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने हा आपण वीक आयोजित केलेला आहे की जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आमचा हे जे मेसेज आहे त्यांच्याकडे जावा. प्रसंगी उपस्थित गायक अतुल यांनी असे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात झाले पाहिजे असं मत देखील व्यक्त केलंय. दहशतवाद हा कशामुळे होतो कारण दहशतवादी कसा तयार होतो की ज्या माणसाला स्वतःचा विचार नसतो अशी माणसं चुकीच्या पद्धतीने त्याच्यामध्ये ओढली जातात आणि अशी माणसं ज्या पद्धतीने त्यांना स्वतःचा काही विचार नसतो त्यांना माहिती असतं त्यांना जे सांगितलेलं असतं तेवढंच ते करत असतात आणि त्याच्यामधून त्यांच्या गोष्टी नक्कीच हालचाली त्यांच्या संशयास्पदरित्या समजू शकतात कारण ती माणसं ही काही एखादा माणूस जेव्हा गुन्हा करायचा त्याच्या डोक्यात असणं की त्याची तो चलबिचल असते काही ना काहीतरी त्याच्याकडनं चुका होत असतात. तर हे सगळं जर आपण लक्ष ठेवलं पाळत नाही पण आपण लक्ष ठेवलं की आपल्या आजूबाजूला समाजामध्ये काय काय गोष्टी घडत आहेत तर मला वाटतं आपण पूर्णपणे पण नाही पण एखादी गोष्ट घडणार असेल तर त्याच्या आधी आपल्या पोलिसांना त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या सगळ्या नागरिकांना याची माहिती मिळाली तर मला वाटतं आपल्याला खूप मदत होईल आणि अशा रीतीने जितक्या वेळा ते दहशतवाद्यांना पकडू जितक्या वेळेला त्यांचे प्लॅन आपण नाकामयाब करू तितक्या वेळेला त्यांचे हौसले संपून जाईल म्हणजे त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे त्यांचं ते संपून जाईल आणि कुठेतरी आपल्याला या दहशतवादावर विजय मिळवता येईल अहिंसेच्याच मार्गाने. यावेळी गायक अजय यांनी आपले गीत सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली. किरपेची ढाल दे इनविती पण
मातीच्या प्राण जिभारात तान दे कर पान रान देवा जळाला शिवार तरी नाही धीर सांडला खेळ मांडला. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणितसह राज चव्हाण, MVTV.